मोदींच्या भेटीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार एकत्र आलेत आणि दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। अर्धा तास चाललेल्या या बैठकीत नेमके काय घडलं, कोणत्या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडल्या गेल्या आणि या भेटीमागे कोणती आणि मोठी राजकीय रणनीती आहे का, या सगळ्यांचा सविस्तर खुलासा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। या भेटीची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसोबत 25 ते 30 मिनिटे चर्चा केली आहे। या संपूर्ण बैठकीत खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील भेडसावणाऱ्या विविध गंभीर समस्यांवर पंतप्रधानांचे लक्ष वेधले। तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांना देशाच्या सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न देण्याची आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली आहे। या बैठकीदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदारांनी राज्यातील पूर परिस्थितीत आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली आहे। शेतकऱ्यांना तातडीने मदत पुरवणे, शेतमालाला योग्य व हमी भाव मिळवून देणे आणि मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांना गती देणे या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकारात्मक चर्चा झाली आहे। त्याशिवाय मतदारसंघातील विकास कामाच्या निधीबाबतही यामध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी राष्ट्रवादी खासदारांनी महाराष्ट्रातील 4 महान व्यक्ती महत्त्वांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे माहिती लावून धरली आहे। यामुळे समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रेरणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाचा समावेश आहे। या पुरुषांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान अफाट असून त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, असे निवेदन खासदारांनी सुपूर्द केले होते। पंतप्रधानांनी या सर्व खासदारांच्या मागण्या आणि मतदारसंघातील प्रश्न अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले असून सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिलेत। तर मित्रांनो, शरद पवारांच्या 8 खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चितच चर्चेचा विषय ठरलाय। बैठकीत मांडलेल्या मागण्या आणि त्यामागचा राजकीय संदेश पुढील काळात किती महत्त्वाचा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।